आपल्या सर्वांच्याच परिचयाचा हा पक्षी। आपल्या लहानपणी आपण या पक्षाला कधी चिवताई तर कधी चिवू या नावाने हाक मारलेली सर्वांनाच आठवत असेल। अशी ही चिमणी कधी दाणे टिपताना, कधी पाणी पिताना तर कधी भुरकन उडून जाताना दिसतच असते। आपल्या आजूबाजूला वावरतच असते म्हणाला, पण खरंच आपण या चिमणीला नक्की ओळखतो का? तर आज आपण आपल्याला माहित असलेल्या चिमणीची नव्याने ओळख करून घेणार आहोत। चिमणी हा भारतामध्ये सर्वात जास्त संख्येने आढळणारा एक लहान पक्षी आहे। जगभरात चिमणीच्या एकूण 24 प्रजाती आढळतात। चिमणी संपूर्ण आशिया आणि युरोप खंडात आढळते। चिमणीची लांबी ही 14 ते 16 सेंटीमीटर पर्यंत असून तिचे वजन 25 ते 40 ग्रॅम असते। तिचा उडण्याचा वेग सरासरी 35 किलोमीटर प्रति तास असतो। ती 10,000 ते 12,000 फूट उंचीपर्यंत उडू शकते। शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात चिमण्यांचे प्रमाण जास्त आहे। नराला चिमणा आणि मादीला चिमणी म्हणतात। चिमणाचा कपाळ, शेपटी आणि पार्श्वभाग राखाडी रंगाचा असतो। चिमणाच्या कानाजवळचा भाग हा पांढरा असून चोच काळी असते। चिमणाच्या गळ्यापासून ते छातीपर्यंतच्या भागावर एक मोठा काळा ठिपका असतो। चिमणाच्या डोक्यापासून ते खाली पोटाचा भाग पांढरा असतो आणि पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात। तर चिमणी ही मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात। चिमणीची चोच फिकट तपकिरी रंगाची असते। चिमणीला भारतात तपकीर असेही म्हटले जाते। हा पक्षी कीटक, धान्य, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य खातो। गवत, कापूस, पिसे अशा मिळतील त्या वस्तू वापरून झाडांवर, घराच्या छतावर, वळचणीची जागा असे कुठेही हा पक्षी घरटे बांधतो। मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली 4 ते 5 अंडी देते। स्थानिक बदलानुसार अंड्यांच्या रंगात फरक आढळून येतो। नर मादी घरटे बांधणे, अंडी उबवणे, पिल्लांना खाऊ घालणे अशी सर्व प्रकारची कामे मिळून करतात। चिमण्यांचा जीवनकाळ 4 ते 6 वर्षांचा असतो। मांजर, साप, कुत्रे, लांडगे, गरुड यासारखे मांसाहारी प्राणी आणि पक्षी चिमण्या व तिच्या अंड्यांची शिकार करतात। वाढते शहरीकरण, मुबलक प्रमाणात वृक्षतोड, रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापर, वायू प्रदूषण, मोबाईल टॉवरमधून निघणारे हानिकारक किरणोत्सर्जन या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे चिमण्यांच्या संख्येत घट होताना दिसत आहे। 20 मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो। चिमण्यांच्या संख्येबद्दल जनजागृती घडवून आणणे हाच या दिवसाचा खरा उद्देश आहे। असा हा पक्षी माणसाच्या जवळ राहणे पसंत करतो आणि माणसानेही हा पक्षी लुप्त होऊ नये याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे। चिमणीची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।